हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला उत्तम लक्षण या कवितेवर 15 MCQs विचारणार आहे. प्रत्येक प्रश्न एका गुणासाठी आहे. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, संत रामदास श्रोत्यांना कोणती गोष्ट लक्षपूर्वक ऐकायला सांगत आहेत? आणि पर्याय आहेत ए. राज्याच्या गोष्टी, बी. सर्वज्ञ होण्याची गुणलक्षणे, सी. युद्धाचे वर्णन, डी. निसर्गाचे सौंदर्य. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सर्वज्ञ होण्याची गुणलक्षणे. कारण कवितेच्या पहिल्याच ओळीत आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपडाची असे म्हटले आहे. म्हणजेच ते सर्वज्ञ किंवा आदर्श व्यक्ती बनण्याची लक्षणे सांगणार आहेत. चला दुसरा प्रश्न पाहूया. अनोळखी वाटेवरून जाण्यापूर्वी काय करावे असे कवी सांगतात? आणि याचे पर्याय आहेत ए. धावत जावे, बी. देवाचे नाव घ्यावे, सी. वाट पुसावी म्हणजे विचारावी, डी. कोणालाही सोबत घेऊ नये. योग्य उत्तर आहे पर्याय सी. वाट पुसावी म्हणजे विचारावी. याचं स्पष्टीकरण असं आहे की कवितेत स्पष्टपणे दिलंय वाट पुसलयविण जाऊ नये, म्हणजे ज्या रस्त्याबद्दल माहिती नाही त्या रस्त्यावरून जाण्यापूर्वी कोणाला तरी विचारून घ्यावे. बरं, आपला तिसरा प्रश्न आहे, कवीच्या मते कोणते फळ खाऊ नये? आणि पर्याय आहेत ए. गोड फळ, बी. कच्चे फळ, सी. न ओळखलेले फळ, डी. महाबडे फळ. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी. न ओळखलेले फळ. कारण फळ ओळखल्याविण खाऊ नये या ओळीनुसार जे फळ आपण ओळखत नाही किंवा ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही ते खाऊ नये. आता चौथा प्रश्न आहे, संत रामदासांच्या मते कोणता मार्ग कधीही सोडू नये? पर्याय आहेत ए. चुकीचा मार्ग, बी. पुण्य मार्ग, सी. शहराचा मार्ग, डी. सोपा मार्ग. योग्य उत्तर आहे पर्याय बी. पुण्य मार्ग. कारण पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी या ओळीत स्पष्टपणे सांगितले आहे की चांगल्या कामांचा किंवा सदाचाराचा मार्ग कधीही सोडू नये. पुढचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या लोकांसोबत भांडण करू नये असे कवी सांगतात? याचे पर्याय आहेत ए. मित्रांसोबत, बी. तोंडाळ व वाचाळ लोकांसोबत, सी. गरिबांसोबत, डी. अनोळखी लोकांसोबत. योग्य उत्तर आहे पर्याय बी. तोंडाळ व वाचाळ लोकांसोबत. याचं स्पष्टीकरण असं आहे की तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये या ओळीनुसार जे लोक भांडखोर किंवा व्यर्थ बडबड करणारे असतात त्यांच्याशी वाद घालू नये. आपला सहावा प्रश्न आहे, कोणाची संगत कधीही सोडू नये? आणि पर्याय आहेत ए. श्रीमंतांची, बी. मित्रांची, सी. संतांची, डी. नातेवाईकांची. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी. संतांची. कारण संत संग खंडू नये अंतर्यारणे या ओळीचा अर्थ आहे की सज्जन किंवा चांगल्या लोकांची संगत कधीही सोडू नये. बरं, आता सातवा प्रश्न, कोणतेही काम करण्यापूर्वी काय करणे आवश्यक आहे? पर्याय आहेत ए. त्याबद्दल पूर्ण शोध घेणे, बी. सर्वांना सांगणे, सी. देवाची प्रार्थना करणे, डी. आळस करणे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए. त्याबद्दल पूर्ण शोध घेणे. कारण कवितेत शोधिल्याविना करू नये कार्य काही असे म्हटले आहे. याचा अर्थ कोणत्याही कामाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय ते काम सुरू करू नये. बरं, आपला आठवा प्रश्न आहे, सभेमध्ये किंवा लोकांमध्ये वावरताना कसे वागू नये? आणि पर्याय आहेत ए. प्रश्न विचारू नये, बी. लाजू नये आणि बाष्कळ बोलू नये, सी. हसू नये, डी. आपले मत मांडू नये. योग्य उत्तर आहे पर्याय बी. लाजू नये आणि बाष्कळ बोलू नये. कारण सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीनुसार सभेत बोलताना लाजू नये आणि व्यर्थ बडबड करू नये. बरं, पुढचा 9वा प्रश्न, जर एखाद्याचा उपकार घेतला तर काय करावे? आणि याचे पर्याय आहेत ए. तो विसरून जावे, बी. त्याची लगेच परतफेड करावी, सी. पुन्हा उपकार घ्यावा, डी. कोणाला सांगू नये. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. त्याची लगेच परतफेड करावी. याचं स्पष्टीकरण असं आहे की कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये या ओळीचा अर्थ आहे की उपकार घेतलाच तर तो फेडल्याशिवाय ठेवू नये. बरं, आपला 10वा प्रश्न आहे, परपीडा या शब्दाचा कवितेतील अर्थ काय आहे? आणि पर्याय आहेत ए. दुसऱ्यांवर प्रेम करणे, बी. दुसऱ्यांना मदत करणे, सी. दुसऱ्यांना दुःख देणे किंवा त्रास देणे, डी. दुसऱ्यांकडून काम करून घेणे.
बरोबर उत्तर आहे पर्याय सी, दुसऱ्यांना दुःख देणे किंवा त्रास देणे. कारण परपीडा करू नये असे म्हटले आहे, ज्याचा सरळ अर्थ आहे की आपण इतरांना कधीही त्रास किंवा दुःख देऊ नये. बरं, आता 11वा प्रश्न. माणसाने कोणावर अवलंबून राहू नये यासाठी कवितेत कोणता शब्द वापरला आहे? आणि पर्याय आहेत ए. व्यापकपण, बी. पराधीन, सी. कोणी एकासी, डी. वोजे. योग्य उत्तर आहे पर्याय बी, पराधीन. कारण पराधीन होऊ नये या ओळीचा अर्थ आहे की दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये, म्हणजे स्वावलंबी बनावे. आपला 12वा प्रश्न. कवीच्यामध्ये कोणती गोष्ट अभिमान बाळगू नये? आणि पर्याय आहेत ए. सत्याचा, बी. पैशाचा, सी. ज्ञानाचा, डी. असत्याचा. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, असत्याचा. कारण कदा अभिमान घेऊ नये असत्याचा या ओळीत संत रामदास सांगतात की खोटेपणाचा किंवा चुकीच्या गोष्टींचा अभिमान कधीही बाळगू नये. बरं, 13वा प्रश्न पाहूया. कवितेनुसार कोणती गोष्ट सोडून द्यावी म्हणजे टाकावी आणि कोणती वाढवावी? याचे पर्याय आहेत ए. कीर्ती सोडावी आणि पैसा वाढवावा, बी. अपकीर्ती सोडावी आणि सत्कीर्ती वाढवावी, सी. मित्र सोडावेत आणि शत्रू वाढवावेत, डी. घर सोडावे आणि संपत्ती वाढवावी. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, अपकीर्ती सोडावी आणि सत्कीर्ती वाढवावी. कारण अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी या ओळींतून स्पष्ट होते की वाईट प्रसिद्धी म्हणजे बदनामी सोडून द्यावी आणि चांगली कीर्ती म्हणजे प्रसिद्धी वाढवावी. बरं, 14वा प्रश्न आहे. सत्याची वाट कशी धरावी म्हणजे अनुसरावी असे संत रामदास म्हणतात? आणि पर्याय आहेत ए. डोळे झाकून, बी. अभिमानाने, सी. विवेकाने, डी. भीतीने. योग्य उत्तर आहे पर्याय सी, विवेकाने. कारण कवितेच्या शेवटच्या ओळीत विवेके दृढ धरावी वाट सत्याची असे म्हटले आहे. याचा अर्थ चांगल्या वाईटाचा विचार करून म्हणजे विवेकाने सत्याचा मार्ग घट्ट धरून ठेवावा. आणि आता आपला शेवटचा 15वा प्रश्न. उत्तम लक्षण या कवितेतून संत रामदास कोणता संदेश देतात? पर्याय आहेत ए. खूप प्रवास करावा, बी. आदर्श आणि गुणी व्यक्ती कसे बनावे, सी. श्रीमंत कसे व्हावे, डी. युद्ध कसे जिंकावे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, आदर्श आणि गुणी व्यक्ती कसे बनावे. याचं स्पष्टीकरण असं आहे की संपूर्ण कवितेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीच्या अंगी कोणते गुण असावेत आणि त्याने कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. तर मित्रांनो, हे होते आपले उत्तम लक्षण या कवितेवरचे 15 प्रश्न. तुम्हाला 15 पैकी किती गुण मिळाले हे तुमच्या नावासोबत कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.